श्यामची आई कथा 12वी. श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येईल इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणामध्ये मौजच असते. नवीन मुलांना या वेळेसच पोहायला शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिटले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. 6-6 पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे सुद्धा असतात. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारे सुद्धा असतात. कोणी विहिरीमध्ये फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताने होऊन मानावर करून होड्या करीतात, नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांना सुद्धा पोहता येत असे, परंतु मला मात्र अजिबात पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाहायला नक्की जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यामध्ये कधीच गेलो नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारची लहान लहान मुले ही धडाधड उड्या टाकीत, परंतु मी मात्र बित्री भागूबाई ढकला रे श्यामला म्हटलं की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक. ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती? तुला बुडू का देतील इतके सारे जण? उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवील, नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवरचं काम असतं. येथे पुण्या मुंबई सारखे नळ थोडीच आहेत. पोहायला येत असावी. कुसाताईंची वेणी आणि अंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर. पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू मित्र आहेस. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुकडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर. आणखी धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हा. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी कुठेतरी लपून बसायचे ठरवले. आज आई आपल्याला पोहायला पाठवल्याशिवाय राहणारच नाही असे मी नक्कीच ओळखलेच होते. तरीही मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू सगळे आले. श्यामची आई, श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला? या पहा, सुकडी आणल्या आहेत. बन्या म्हणाला, हो हो येणार आहे, परंतु आहे कुठे तो? मला तर असं वाटलं की तुमच्याकडेच आहे श्याम. अरे श्याम, कुठे बाहेर गेलास की काय? असे म्हणून आई मला शोधू लागली आणि मी वरून सगळी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे तर नाही बुवा आला. कुठे लपून तर नाही बसला ना? आम्ही वर पाहू का श्यामची आई? आई म्हणाली, बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता. पण वरती जपून जा हा. तो तक्ता एकदम वर उचलतो. अलगद पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयामध्ये ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले होते, तसे जर मला होता आले असते तर. भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो. नाही रे येथे, तो का येथे लपून बसेल अडचणीमध्ये? एक जण म्हणाला. चला आपण जाऊया, उशीर होईल आपल्याला. दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे, श्यामच तो. सारे पाहू लागले. श्याम, चल ना रे, असं काय लपून बसतोस? सारे म्हणाले, आहे ना वर. मला वाटलेच होते हा वरतीच लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका. आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली, परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले. ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती. मी माझा सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही व हलत सुद्धा नाहीये, मुले म्हणाली. आईला राग आला. ती म्हणाली, बघू दे तो कसा येत नाही तो. कुठे आहे कार्टा? मीच येते, थांबा. आई वर आली. रागाने माझा हात धरून तिने मला ओढले. ती मला फरफटत ओढू लागली, तरी सुद्धा मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती
तर दुसऱ्या हाताने ते शिमटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा आणि याला ओढा. मी पाठीमागून हाकलते आणि झोडपते चांगला याला, बघूया कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली आणि आई शिपटीवर शिपटी देऊ लागली. नको ग आई मारू, मेलो मेलो म्हणून मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ आणि उठून चालू लाग. आज मी तुला सोडणार नाही. पाण्यात चांगलं ह्याला 2-4 वेळा बुडवा रे. चांगलं नाकातोंडामध्ये याच्या पाणी जाऊ द्या. उठ. अजून उठत नाहीस? लाज नाही वाटत तुला लपून बसायला? त्या मुली आल्या बघ तुझी फजिती बघायला. अरे एवढं कळत नाही तुला? असे म्हणून आईने जोराने मारणे चालवले. जातो मी आई, नको मारूस नको मारूस मी म्हटले. निघ तर, आणि पुन्हा पळालास तर बघ घरात घेणार नाही. आई म्हणाली, श्याम अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, खूप मजा आली. वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हा श्याम. अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस ना म्हणजे तुला धीर आपोआपच चेपेल. आणि मग आम्ही नको म्हटले ना तरी सुद्धा तू आपण स्वतःहून उड्या मारशील. रडू नकोस. बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळूबाई तर तरुण होतेच. काय आज आला का श्याम? ए रे मी तुला सुकडी नीट बांधतो हं. असं म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेमध्ये सुकडी बांधल्या. विहिरीमध्ये खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापीत होतो. मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी 8 डोकावले, पुन्हा मागे, पुन्हा पुढे, पुन्हा मागे, नाक धरी, पुन्हा सोडी, असेच चालले होते. बित्रा, वेणू तू मार उडी म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो आई मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो, पण ते मिठी मारू देत ना. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव, लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली आणि मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस. आपण घाबरलो ना मग आपल्याला लवकर दम लागतो. एकदम कडेला धरायला जाऊ नकोस. घाबरू नकोस. घाबरला म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरायला नको बघू. अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये. बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढवर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो. नाक धरले. पुढे मागे करीतच होतो, परंतु शेवटी एकदाशी मारली उडी. शाबास रे श्याम, आता आलीच पोहणे. भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले आणि आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार म्हणजे आजच्या दिवसाला पुरे, सारी मुली म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता मी पोहलो. माझ्या कमरेला सुकडी होत्याच म्हणून मला बुड्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला. पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्याबरोबर मला पोहोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली. मुळी भ्यायला नाही तो. सुकडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले आहे. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच चांगले शिकेल पोहायला. अरे पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडामध्ये पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम डोके चांगले पुस, ती शेंडी पुस, आई म्हणाली. मुले निघून गेली. मी माझे डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो. इतक्यात श्याम अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आत दही आहे ते चाटून टाक, तुला आवडते ना. मला नको, जा. सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस. मी रडवेला होऊन म्हटले, हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतल्या इतक्या पाण्यामध्ये पोहलो तरी सुद्धा ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन. आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवेना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला सुद्धा वाईटच वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली आणि माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही.
आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत, श्यामला कोणी नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर तुला आवडेल का? ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल का? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही, आणि माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी तो सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्याची खरी आई व तो माझा खरा मुलगा. रागावू नकोस, चांगला धीट हो. हे दही खा आणि जा खेळ. आज निजू नकोस हा. पोहून आल्यावर लगेच जर निजले तर सर्दी होते. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती.